सेवा पर्व पदग्रहण सोहळा शपथविधी त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे मोठे यश। त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्षपदी त्रिवेणीताई तुंगार यांची निवड। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिवेणीताई तुंगार त्र्यंबकेश्वर शहरातील साधू महंतांच्या उपस्थितीत यांनी आज आपल्या पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी निवडून आलेले सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसुणे, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, युवा सेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले, विलासअण्णा शिंदे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर, समाधान घोडके पाटील, ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, विनायक शेठ माळेकर, भूषण अडसरे, रवींद्र भोये तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील शिंदे गटाचे पदाधिकारी, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील मतदार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला। यावेळी मंत्री दादा भुसे यांनी त्र्यंबकेश्वर शहराच्या सार्वजनिक विकासाबाबत लवकरच कृती आराखडा तयार करून त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला सुरुवात करू, तसेच सर्व नगरसेवक तसेच जनतेला विश्वासात घेऊनच त्र्यंबकेश्वरचा सार्वजनिक कामे केले जातील अशी आश्वासने दिली। महादेव भगवान त्र्यंबक राजांच्या या पवित्र भूमीमध्ये आज सन्माननीय नगराध्यक्ष पदाचा पदग्रहण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे। आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सन्माननीय महंत भगवान बाबाजी, मंचावरील सर्व सन्माननीय साधू संतगण, माननीय आमदार खोसकर साहेब, माननीय माजी आमदार निर्मलाताई गावितजी, सर्व त्र्यंबकवासियांच्या आशीर्वादाने नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून ज्यांना आपण बहुमान मिळवून दिला त्या सन्माननीय नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगारजी, माननीय विलासअण्णा शिंदेजी, मनोजजी थेटे, पुरुषोत्तमजी कडलक, ज्येष्ठ शिवसैनिक मनोहरजी मेढे, माजी नगराध्यक्ष माननीय लोगावकर, संपतरावजी सकाळे, मैसुणे साहेब, सत्यप्रिय शुक्लाजी, सचिनजी, मला वाटतं की सर्व नवनिर्वाचित नगरसेवक महोदय, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, उपस्थित बंधू भगिनी, शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आदरणीय मंच, उपस्थित बंधू आणि भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, मला वाटतं की कदाचित आपल्या या पवित्र त्र्यंबक नगरीचा राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव पदग्रहण सोहळा असेल की जो साधू संतांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे। आपण बघितलं असेल, ज्या दिवशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रचार सभेच्या साठी आले होते त्याही दिवशी याच भरगच्च अशा साधू संतांनी त्या सभेला पण आशीर्वाद दिलेले होते। आणि म्हणून त्र्यंबक नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 1854 मध्ये त्र्यंबक नगर परिषदेची स्थापना झाली आणि साधारणतः
अनेक वर्ष ही नगर परिषद त्या ठिकाणी कार्य करते आहे आणि आज सर्व त्र्यंबकवासियांच्या आशीर्वादाने ज्या ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं, प्रचार केला आणि त्या सर्वांच्या कष्टातून आज सन्माननीय नगराध्यक्ष पदावर सौ त्रिवेणीताई तुंगारजी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मला वाटतं की जनतेतून निवडून येणं ही म्हटलं तर तशी सोपी गोष्ट नसते आणि म्हणून ताई मी तुमचं सर्व नगरसेवक महोदयांचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने, माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याही वतीने तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आणि धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांना सुद्धा स्वर्गामध्ये आनंद झाला असेल की या पवित्र नगरीवर सर्व मतदार राजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी भगवा फडकलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे मी तुमचं अभिनंदन करीत असताना आज जास्त बोलण्याचा विषय नाही, आता भाषणबाजीचा विषय नाही, आता कृतीतून काम करण्याचा विषय त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांना सोबत घेत अगदी राजकीय अभिवेश बाजूला ठेवून आपल्याला त्र्यंबकवासियांची सेवा करायची आहे. प्रतिनिधी भगवान आचारी,